जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते। त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि मुदत मागत असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे की आम्ही साहित्य परिषद म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेने सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या 72 शाखांमध्ये मराठी शिकू। आमच्या मेहेंदळताईंनी सांगितलेलं आहे की आमच्या मुंबई मराठी साहित्य संघातर्फे आम्ही मराठी शिकू। त्यांचं सुद्धा ज्ञान जे आहे त्यांची सुद्धा मदत जी आहे ती घेण्याची भूमिका ह्या सर्वांनी ठरवलेली आहे। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलाय आणि त्यामुळे आमच्या भूमिकेशी राज्य शासनाच्या भूमिकेशी सर्व रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते तयार आहेत की आमच्या भूमिका जी योग्य त्यांनी मुदत मागितलेली आहे परंतु शेवटी मुदत मागितलेली आहे। उद्या आमच्या आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली कारण मला कळलं पाहिजे ना शेवटी त्यांनी मुदत वाढवली। आपल्याला हे राजकीय काही घोषणा आहे आणि त्यामुळे आपण आता त्यांना म्हणजे त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना मुदत वाढ वगैरे द्यायची अशी भूमिका बिलकुल नाही। मी आता त्यांना शब्द काही दिलेला नाहीये। उद्या आरटीओच्या सगळ्या 59 आरटीओची मी बैठक बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ। त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू धंदा करू परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार। आता मुदतवाढ दिली आहे त्यांना त्यांची भूमिका जी आहे आता मुदतवाढ दिलेली नाही परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू। एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे आमची द्यायची तयारी आहे पण फक्त आता किती वेळ द्यायचा किती काळासाठी द्यायचा कारण काय मग मुदतवाढ संपणार नाही। कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे। शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो फक्त ही राजकीय घोषणा नको। उद्या जर 3 महिने झाले 6 महिने झाले आणि कोणी मराठी बोललाच नाही तर आम्हाला शेवटी पकडणार सर्वसामान्य जनता हे आम्हाला। परंतु माझं आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान आहे आणि त्यांनी सुद्धा तीच भूमिका मांडली। जर ड्रायव्हर आणि म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर हा हिंदी आहे हिंदी भाषिकच आहे असं समजून प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं योग्य नाही। जबाबदारी प्रवाशांची सुद्धा आहे। प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद जर साधला तर 70% काम इकडेच आमचं संपेल।